खरे आसा तो चुकता म्हणून तो लुपोन लुपोन एक एक इंटरव्यूज दिता. तेका आमी सांगलेले की तो नॅशनल प्रेसिडेंट कसो. हे क्वेश्चन तरी विचारा तुम्ही. तो नॅशनल प्रेसिडेंट केन्ना जालो? 2000 पार्टी रजिस्टर नोव्हेंबर 2021 जाला. त्याच्या पयलीं तो नॅशनल प्रेसिडेंट जाला जाल्यार अजून तो नॅशनल प्रेसिडेंट आसा. त्यांनी प्रूफ दिला तो नॅशनल प्रेसिडेंट आसा का ना तो त्याच्याकडे प्रूफ मागा. आम्ही प्रूफ दिला की तो नॅशनल प्रेसिडेंट न्हू म्हणून. मागीर नॅशनल प्रेसिडेंट जाल्यार नॅशनल काउन्सिल कोण हो दुसरो प्रश्न. नॅशनल काउन्सिल नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी कोण? हे पयली नॅशनल काउन्सिल असता त्याच्या अंडर नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी असता त्याच्या अंडर नॅशनल प्रेसिडेंट येता आणि तो सायन मारून दिता. आता पळया तो म्हणता नॅशनल प्रेसिडेंट सायन सुद्दां त्यांनी खंय मारला ते पळय. हांगा तें नांव आसा मात सायन तेणी हांगा मारला. कांयच कळना कित्याक हो आमदारूच तसो गड्डो आमदार. ताका A to Z असेंब्लीन बरोवन दिवचें पडटालें. बाबा कॉलिंग अटेन्शन कितें, 0R कितें, बजेट स्पीच कितें, अमेंडमेंट टू एक्ट कितें, सगळें ताका A to Z दिवचें पडटा. आनी ते स्पीचीस आमकां पोरूं हे कळयलें की तो मार्गान वयता स्पीचीस आमी ते बरोवन दवरिल्ले आसा. तुम्ही एके वाटेन ती स्पीचीस पळया मराठीन कोंकणीन बरयल्ले आतां स्पिकर्सांसून चालू जाता आनी युट्यूबार व्हिडिओला ते सेम जातले. तो टेनंटाक टेक्नंट म्हणटा, तो लेपर्डाक टायगर म्हणटा, तो फॅसिलिटेट म्हणटा तो फॅसिलिटेट हे म्हणटा फॅलिसिटेट म्हणटा. सॉरी फॅलिसिटेटाक तो फॅसिलिटेट म्हणटा. कॉन्फिडेन्शियलाक तो कॉन्फिडेंटल म्हणटा. हे बोणे आमदाराक आमी सकयलच्यान वयर काडलेलो आसा. प्रत्येक प्रोटेस्ट तेजो आमी वयर काडलेलो आसा. आमचे हे फाटल्यान रेव्होल्युशनरीज दिसता, बाकीचे विलेजर दिसता, आपलो सॅक्रिफायस आपलो घाम काडून हे सगळे केल्ले आहा. आनी तेंकाच आयज तो ऑर्डर मारता. कितें म्हणून? तुम्ही कोणूच ह्या ऑफिसान येवचे न्हू म्हणून. त्यांनी पयलीं सांगचे जे प्रश्न हांवें विचारला नॅशनल प्रेसिडेंट तूं केन्ना जालो. कित्याक नॅशनल प्रेसिडेंट आता तुम्ही 1989 बीजेपी तो फर्स्ट प्रेसिडेंट असलो अटल बिहारी वाजपेयी अजून करा. तो अजूनही प्रेसिडेंट जावंक शकना. आता तो क्लेम करूंक शकना. तो ना संवसारान मात तो क्लेम करूंक शकना तो प्रेसिडेंट म्हणून. अरे वो प्रेसिडेंटचे ते कॉन्स्टिट्युशनान बरयला की जो तू म्हणता एकटा मानून घ्या तो कॉन्स्टिट्युशन व्हॅलिड म्हणून. आम्ही तो खंडन केला तेजो तो रॉंग म्हणून कॉन्स्टिट्युशन. एकट्यान मानून घ्या तू तो प्रेसिडेंट म्हणून आणि तो कॉन्स्टिट्युशन सारको म्हणून. तेजे जेन्ना पार्टी रजिस्ट्रेशन जाता इलेक्शन जावपाक जाय आणि 4 वर्सांनी एवरी 4 इयर्स टर्म आहा इलेक्शन जावपाक आनी तोच प्रेसिडेंट कंटिन्यू करपाक शकना. डेमोक्रेटीक प्रोसेस आहा. तशें जाल्यार रावा रे मातशें ओगी जानेवारीन 23 समजा 21 ते जानेवारी 23 पर्यंत तो नॅशनल प्रेसिडेंट आसा समजा. पण जानेवारी 23 तेणीच सांगला की आपण आता MLA झाला माझे कडे हे प्रेसिडेंटशिप जायना. रेझोल्युशन आसा. आपण मनोज परब म्हणजे तुकाराम परबाक आपण प्रेसिडेंट म्हणून प्रपोज करतो आणि त्याचे इलेक्शन जाले आणि तो प्रेसिडेंट जाल्ले. म्हटल्यार जानेवारी 23 ते 22 मे पर्यंत नॅशनल प्रेसिडेंट मनोज परब आसलो. मानून घेतल्यार आमी. आता तू खंयसून प्रकट जालो ते तेणी सांगपाक जाय. मागीर जे आसा तुमकां परत एकदा सांगता हे सगळें कन्फ्युजन जाला बिकॉज ऑफ इलेक्शन कमिशनाच्या वेबसायटीर 9 जुनाक एक अपडेट जाला अपलोड जाला कॉन्स्टिट्युशन आमचो. तो कॉन्स्टिट्युशन पार्टी रजिस्ट्रेशन करच्या पयलींचो
तो आम्ही वारंवार सांगला की तो ओल्ड कॉन्स्टिट्यूशन म्हणून तो आता इन्फोर्स ना. आम्ही 19 फेब्रुवारीक आमचो जो रजिस्ट्रेशनाक दिल्लो कॉन्स्टिट्यूशन तो परत दिला आणि तो बाय मिस्टेक त्यांचे जो डिलिंग हे ना इलेक्शन कमिशन त्यांनी तो ओल्डूच स्कॅन कॉपी त्यांनी अपलोड केल्ली आसा. तर तेगेर आम्ही ऑलरेडी इलेक्शन कमिशनाक बरयल्ले. आतांय त्यांनी हे सगळं इन्सिडेंट जावन परत बरयल्ले आणि सीईओक आमी सांगतले. सो सध्या तरी विरेश बोरकर नॅशनल प्रेसिडेंट ना, नॅशनल कमिटी ना, नॅशनल काउन्सिल ना. आणि जे आमकां त्यांनी काढला तेवूय इनवॅलिड आसा. ते 10 मेंबर ते सस्पेंड केला तेवूय सस्पेंडेड आसा. आता अनेक प्रश्न तुम्ही विचारा. 30 तारीख तुमकां खबर तुम्ही हांगा सगळे असले. तो 30 मेक तो हांगा मिटिंगाक गेल्लो तेन्ना मनोज परब प्रेसिडेंट नाहलो. त्यांनी रिजिग्नेशन दिल्ले. तेन्ना तो नॅशनल प्रेसिडेंट म्हणून तेन्ना त्यांनी चार्ज कित्याक घेवना हो प्रश्न विचारा ताका. तेन्ना तो एज अ सीईसी मेंबर येयला. तो फक्त पार्टीन सीईसी मेंबर म्हणून हा इतली वर्सां सीईसी मेंबरच म्हणून करता तो आणि कांयच ना. ताका ही ऑथॉरिटी ना. हे सगळे कारस्थान तो करता. हे सगळे कारस्थान तो करता. पार्टेसून ताका काडपाक जाय म्हणून हे तो कारस्थान करता आणि ताका दुसऱ्या पार्टीन वचपाक जाय म्हणून सगळे तो करता. कित्याक इतली वर्सां जाली, इतलो टायम जालो ताका आमी टायम दिलो. मनोज परब रिजायन जालो तेज्या पयलीं ताका आमी टायम दिलो. 70 दिसांनी तो ऑफिसान दिलो आनी खूब टायम दिलो. आनी आमी हे राव रे आमी हे काडपाक शकता आतांच्या हातात. एका काय एन्फोर्समेंट ना, एका काय हे ना. तो काय इन्कम टॅक्स ऑफिसर न्हू, तो काय गव्हर्मेंट मामलेदार न्हू. हे सील करता. आमी दिसलेले आमकां दिसलेले काल एकादशी देव ताका सद्बुद्धी दितलो म्हणून. तरी पण तो सुधरूंक ना. हेतून एकूच कळटा देवूय त्याच्या वांगडा ना म्हणून. सो आम्ही हे करूंक शकता, आतांच काडूंक शकता. आमच्याकडे सगळे आतांच आम्ही राव रे आम्ही अरे राव ते हे माशेराव अरे त्याच्या उलयणार आम्ही आम्ही विरेशाक काडपाचें हांगा उलयना. आम्ही म्हणटाले नोटीस आम्ही केन्नाय काडपाक शकता. मात आमच्या लिगल एडवायझरान सांगला की हे क्रायम आहा, हे क्रिमिनल क्रायम आसा. हे आमचे ऑफिस जे रजिस्टर्ड ऑफिस आहा पार्टीचे अशें बंद करूंक शकना आणि हे रेंटेड प्रिमायसीस आहा तेजो ओनर आसा. सो हे सगळे आम्ही कायदेशीर करतले आणि फाल्यांचे भितर हे सगळे आम्ही कायदेशीर प्रोसेस पूर्ण करून हे ऑफिस ओपन करतले आणि तेजेर कारवाई जातली. जशी काय आनी कालूय सांगलेले डिसिप्लिन एक्शन तेजेर चालू आसा. डिसिप्लिन एक्शन तेजेर जातलेच. हितून काय हे ना, डिसिप्लिन एक्शन जातलेच. आता सगळे आम्ही ताका एक लास्ट सांगता, एव्हेंजर्स सगळे रेडी जाल्ले आहा. थानोस वो डिस्ट्रॉय जातलो आणि एंड गेम ही चालू जाल्ली आसा. हे विरेश बोरकारान लक्षांत दवरचे. हे विरेश बोरकार लक्षांत दवरचे. तुजो टायम आरती टायम सोंपलेलो आसा. तुजेर खूब तुवें टायमपास केलो. पैसो आलो तुमचे कितें मातशें ब्रीफ करता म्हणून सांगा. आम्ही ती आम्ही वावरले आरजी वाडा दिसवत जात तो विरेश बोरकर 14 सेम म्युझियम आसा. हांव मागता आमचो ही प्रेस कॉन्फरन्स जावन आमी मागता आमचे जे फाउंडर मेंबर्स आमचे कडेन आसा आणि तो एक पॉयंट म्हणटा की हांव फाउंडर मेंबर्स ना आणि म्हाका खंय कॉन्स्टिट्यूशन वाचपाक कळना. अरे बाबा तूं जितलो मुतोंग नासतो तितलो हांव शिकला. सो तूं म्हाका तें सांगनाका की ती म्हाका वाचपाक कळना नाजाल्यार हें कळना म्हणटा. कितें जाणा पार्टीचें? हा पार्टी कितें जाणा? आयज जर पार्टी रजिस्ट्रेशन खंयच्या सेक्शनाच्यान जाला तूं सांग.
पार्टीचे कॉन्ट्रीब्युशन रिपोर्ट तुवें कित्याक सायन मारूं ना इतलीं वर्सां सांग. पार्टीचे इलेक्शन एक्सपेंडिचर तुवें कित्याक सायन मारूं ना इतलीं वर्सां तूं सांग. पार्टीचे मिनिस्टर तुवें इतलीं वर्सां कित्याक सायन मारूं ना तूं सांग. हे जर करनासले, हे जर आमी करूंक नासले जाल्यार पार्टी आतां बाकीची ज्यो पार्टी जाला जसो की 70 विकास पार्टी डिरजिस्टर्ड जाला, UGDP डिरजिस्टर्ड जाला, मागीर आनी खंयची तरी गोवा सुरज पार्टी डिरजिस्टर्ड जाला, गोवा विकासूय जाल्ली मात तेंच्यांनी स्टे हाडला, ती तशें जातलें. सो कितें तूं उलोवंक सोदता. आनी एक गजाल, जी कॉन्स्टिट्यूशन कॉपी तो शेअर करता तुम्ही मातशें इन्व्हेस्टिगेट करपाक जाय तेगेर कितें बरयल्लें आसा ही लायन तुम्ही फोकस करा. फॉर्म ए आणि फॉर्म बी जे इलेक्शनाक कॉन्टेस्ट करता कॅन्डिडेट ती सायन नॅशनल प्रेसिडेंट नाजाल्यार नॅशनल सेक्रेटरी मारतलो. आता तो कितें म्हणटा आपूण नॅशनल प्रेसिडेंट आणि नॅशनल सेक्रेटरी नॅशनल काउन्सिल आमच्या पार्टीन ना, अजून करे नात आमचे नॅशनल प्रेसिडेंट. मग तो म्हणटा नॅशनल प्रेसिडेंट. आता तो जेन्ना 2022 सांतेंद्रे कॉन्टेस्ट केल्ले तेन्ना तुवें फॉर्म एचेर कोणी सायन मारलेली बाबा? नॅशनल प्रेसिडेंटान सायन मारलेली का तुवें आता स्टेट प्रेसिडेंट सायन मारलेली का फॉर्म बीन दुसऱ्या आनी कोण मारलेली सांग. तशें जर इन्व्हेस्टिगेशन केलं तू भायर पडटा एट बेस्ड ऑन दॅट कॉन्स्टिट्यूशन बेस्ड ऑन दॅट कॉन्स्टिट्यूशन तू आमकां नोटीसी काडटा, तू डिफेमेशन हे घालता आमगेर कित्याक आमकां सस्पेन्शन करता आर्टिकल 4 आणि आर्टिकल 6 म्हणून. मग त्याच कॉन्स्टिट्यूशन म्हणटा फॉर्म ए आणि फॉर्म बी नॅशनल प्रेसिडेंटान मारपाक जाय. तुझे झडपी जे तृप्ती नायक आणि तृप्ती बकाल आणि ते SP बगांजा तेवूय इलेक्शन कंटेस्ट केला, त्याची फॉर्म बी आणि फॉर्म ए कोणी सायन मारला? नॅशनल प्रेसिडेंटान मारला. कोणी मारला? मनोज बरोबर मारला प्रेसिडेंटान. तू आता मदींच कसो प्रकट जालो? सो ही कर्मा तेजी जशें की आमी सांगला की तुम्ही ते सोदा तेजी अशी सील तुमकां वास्कोय मेळटले, कुमारजुवाय मेळटले आणि कदंबा प्लॅटरूय मेळटले. हांव मागता आमचे फाउंडर मेंबर तेणी तुजेर एलिगेशन केला, तेणी म्हटलं की तू खंयचोच पार्टी फाउंडर मेंबर ना आणि तू पार्टीतले अकाउंटातले पैसे विड्रॉ केले म्हणून. खंयच्या पार्टीतल्या अकाउंटातले पैसे विड्रॉ केला म्हणून आयज तेणी स्टेटमेंट दिला, प्रेस कॉन्फरन्स घेतला, बायट दिला. ओके, हांव ट्रेजरर न्हू, हांव पैसे काडटलो. तेच्या घरातले पैसे काडूंक ना, तेच्या गर्लफ्रेंडाचे पर्सिल्ले पैसे काडूंक ना, तेजे पैसे काडूंक ना. सो हांव पैसे काडटलोच आनी पैसे काडपाकच जाय. हांव प्राउडली सांगता पार्टीन 1,20,000 असले पयर काल आमी 40,000 काडला. कित्याक पार्टी एक्सपेन्सीस एक बेर करपाक जाय आमकां. ते हांव सांगूंक शकना खंय काडला ते. आमी एका एक्सपेंडिचर पार्टीच्याक आमी स्पेंड करतले आनी ते तूं कोण विचारपाक आमकां ते? तूं नॅशनल प्रेसिडेंट जावन इतलो गड्डो तुजे कडेन ऑफिसाची चावी ना मरे. अरे तुवें ऑफिसाची चावी ना, तूं कसलो नॅशनल प्रेसिडेंट? आनी लक्षात द्या त्यांनी कॅटेगरी स्टेटमेंट मला 30 मे लास्ट CSC मीटिंग झाली. आपल्यान पार्टी कडसून ना डॉक्युमेंट्स मागला म्हणून. कसले डॉक्युमेंट? कितले मेंबर आहात ते दी, कितले मीटिंग झाल्या ते दी, कितले हे झाला ते दी, सगळे कितले डोनेशन येयला ते दी. अरे तू नॅशनल प्रेसिडेंट मरे, तुका सगळे डिटेल आसपाक जाय. तू उलट आमचे कडेन मागता आणि आम्ही कोणूच न्हू म्हणटा, तू आमकां काय कळनात म्हणटा. सो ही गड्डो आमदार वो तो फोटिंग आमदार एका आम्ही वयर काढला, दाखयला तुमकां. तो असेंब्लीसून वयता, फुडल्या 30 तारीख असेंब्ली ना, तुम्ही नोटीस करा. त्याच्या डेस्कार फक्त A4 पेपर असता, एक त्याचे पेन असता ते 100 रुपयाचे आणि एक पेन्सिल असता. तर काय स्टडी करना, काय एक्सप्लेन करना, कांयच करना. आम्ही ताका सगळें सांगला, बरोवन दिला कोंकणीन. स्पीकर सर अशें हा, हे हा, DOP हा ते डबल रोल करता, एक हा एडिशनल डायरेक्टर हे हा, तेच मागीर थंय जाता. प्रत्यक्षान सगळें बरोवन दिताले आमी. आणि ते आम्ही आणि फुडें तेजेर उलयना. मात अशें हो नॅशनल प्रेसिडेंट करून पार्टीची वाट लायता. एकाच लागून मनोज परब सोडून गेल्लो. आमी हे जाहीरपणान सांगता, आमी सगळे एकठांय आहा. जशें की आमी सांगलेलें आमी सगळे एकठांय आसा. पार्टी फुडें व्हरपाक सोदता. मनोजाकूय परत हाडपाक आमी सोदता. आमकां जाय मनोज परब, आमकां जाय मनोज परब, आमकां जाय मनोज परब. बेगीन या मनोज परब. पार्टीच्या वांगडा आम्ही हे शॉर्ट नोटिसान, कित्याक आम्ही आयज चिंबलाची आमची ग्रामसभा आसली, बाकीचे विलेजींनी ग्रामसभा आसली, मागीर आमी कारापुरूय गेल्ले. सो आमी शॉर्ट नोटिसार हे सांगला. सो आमी जशें की सांगता, आमी मागता आतां आमचे फाउंडर मेंबर तुमकां परत सांगता. फाउंडर मेंबर म्हणल्यार 119 लोक ते रजिस्ट्रेशन टायमार दिता. हांवेनूय हेजो सांताक्रूजचो मेंबर म्हणून एफिडेविट दिला
हा एफिडेविट दिला त्याका विचार फाउंडर मेंबराचे डेफिनेशन कितें विरेश बोरकराक त्याका विचार फाउंडर मेंबर कोण फाउंडर मेंबर म्हटल्यार कितें जो पार्टी रजिस्ट्रेशन करता आसतना पार्टीच्या वांगडा आसा हांवें एफिडेविट दिल्लो हांव फाउंडर मेंबर आसा हांवें पयशे बोलला तेन्नाच्यान कंटिन्यू करता आनी कितें आहा एवरी इयर तेंचे रिन्यू करपाचें आसता तर विरेशाक तेवूय विचारा तुवें फॉर्म बोलला काय म्हण ह्या वर्साचे तेवूय तुम्ही विचारा ते तुम्ही विचारिना कळ्ळें न्ही ते डेफिनेशन ते आसा तुम्ही तो सांगता मागीर तेजे आयकता एक तर डॉक्युमेंट त्यांनी नॅशनल प्रेसिडेंट दिला तुमकां माझे कडेन डॉक्युमेंट्स आहा मनोज परब प्रेसिडेंट जाला म्हण माझे कडेन डॉक्युमेंट्स आहा कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी सुप्रीम बॉडी म्हणून हे विरेश बोरकरान 2017 जुलय 2021 विरेश बोरकर स्वतः आपल्या हातीन प्रेसिडेंट म्हणून सायन मारलेले आसा मिनिट्स बरयला की पार्टीची बॉडी सगळ्यांक व्हडली बॉडी ही सुप्रीम बॉडी म्हणल्यार कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी सीईसी बॉडी आणि हे मागून घेता इलेक्शन कमी आणि त्याच्याच आधाराचेर आम्ही इतले सीईसी मिटींग घेताले डिस्कशन्स करताले हे डॉक्युमेंट तुमकां हांव शेअर करता प्लीज अपलोड दीस आणि क्वेश्चन विचारा आणि ताका चॅलेंज करा की प्रेस कॉन्फरन्स घ्या म्हणून अशें एकट्याक तो फेस्ताक वयता एकट्याक तो ताके कडेन दिता एकट्याक घरा दिता हे कितें रे अरे बाबा जे जसो तू गट्स दाखयता पळय वास्को वचपाक कुमारजुव्यां वचपाक ना रातच्या उडयतान घे मरे रातच्या उडयतान घे एक दीस हांवें डायलॉग मारलेलो तो पळत मागता आता कावळो स्वतः घोषित करता की तो मोर म्हणून नॅशनल पक्षी म्हणून हे कितें वो कावळोय न्ही वो रातचो गुबूड तो रातचो येता पळय गुबूड राहुल वो हांव मागता अनिशा अरे हे कितें हे सारखे हे कितें म्हाका ओडेदान कोण नोटीस धाडटा रे ओडेदान शोकूच न्ही काल रात तुवेंच पयली स्टोरी मारला फर्स्ट तूं तूं म्हाका सांग हे सील पयलीं आसलो तूं जेन्ना येयला तेन्ना ना मागीर रिपोर्ट केले रातचो एका गेला कित्याक आतां 9-10 पर्यंत ही लायट चालू आसता मागीर हे गेला कळ्ळें न्हू आनी बाबड्याक ते कोणाक धाडला पळय ताका तो पडलो त्रासान सीईसी सुप्रीम बॉडी म्हणटा तुम्ही इतलो टाइम कित्याक घेता डिसिजन घेवपाक आमी 2 म्हयन्याच्यान तेच ना तेच चल्लें हांव तुका सांगता आयज आमी तुमकां सांगता की हेजे डिसिजन हे आतां चड केलें तें लिमीट आमी ताका रावताले की बाबा तो सुदारतलो येतलो फुडें पार्टी व्हरतलो म्हणून आमी चान्स दिलो ताका 70 दीस पयलीं तो येवंक ना मागीर मनोज प्रभू रिजायन जावन गेलो तरी पूण अजून तो 2 महिने जाले तो आतां कांयच करून नवे कितें ती घालता पळय 1 कोटीची डिफॉर्मेशन घातली लिगल नोटीस जाली तरी पूण कांय जाल्लें ना प्रोटेस्ट केलो तरी पूण कांय जाल्लें ना नॅशनल प्रेसिडेंट म्हणून घोशीत केलो तरी पूण कांय जाल्लें ना आमी ताका रिप्लाय करूंक ना सो आतां तेणी हे षडयंत्र केला की ते डॉक्युमेंट्स ताका जाय म्हणून ते डॉक्युमेंट खंयचे पार्टीक मागीर विकपाचे कितें करपाचें तो तेच जाणा सो आमी डिसिजन तुमकां प्रॉमिस दिता फाल्यां भितर पूण आमी डिसिजन घेतले आनी आउट करतले हांव मागता जशें आतां हांवें ऑलमोस्ट सगळें तुमकां ब्रीफ केल्लें आसा जे आमी पयलींच्यान सांगताले ही कॉन्स्पिरसी जी मडगांव मिटींग जाल्ली थंय ही सगळी स्टार्ट जाल्ली तेचे वयले ऑडियोज व्हायरल जाल्ले आनी हे आयज हे जे कृत्य तेणी केला हेच्यान प्रूफ जाता की तेंचे कितें इंटेन्शन आसलेलें एक तर पार्टी स्प्लीट करप जाल्यार पार्टी टेक ओवर करप हे पळोवन तरी दिसता की ताका पार्टींतलो आमचे कडल्यान ताका जाय की ताका एकदा भायर काडलेलो आनी जे तेजे फुडें इंटेन्शन कितें आसा आनी खंय वचपाचें तें ताका मे बी फुलफील करपाक जाय म्हणून आनी तो जो म्हणटा नॅशनल प्रेसिडेंट आता तो 70 दीस येवंक ना ऑफिसान इतकी आमची 2-3 मदीं सीईसी मिटींग जाल्यो आनी मागीर तो येता एज अ प्रोटेस्टर म्हणून तो प्रोटेस्ट लेटर घेवन येता आनी तो डॉक्युमेंट्स मागता आनी डॉक्युमेंट्स मागल्या शिवाय म्हणटा आपूण तो फुडले कितें ते आपूण हे करचो ना म्हणटा एक्शन घेवपाक दिवचो ना म्हणटा म्हणजे कोणाचेर घेवपाक जाय जाल्यार अरे तूं नॅशनल प्रेसिडेंट जाल्यार तूं आनी प्रोटेस्ट लेटर कशें मागपाक शकता तूं तुजे कडेन सगळे एक्सेस आसपाक जाय डॉक्युमेंट्साचो आनी हे नॅशनल प्रेसिडेंट म्हणून तुका आतां कळ्ळें 2026 इतके दीस तूं गोंय आसलेलो जेन्ना तांकां आतां ते तो 10 मेंबर्साक आपूण तो परत ताका आतां घेतले म्हणटा जेन्ना तेंची एक्शन घेतलेली तेन्ना हो नॅशनल प्रेसिडेंट गोंय आसलेलो आणि नॅशनल प्रेसिडेंट म्हणून तू जर आता तुका मानलो सुद्धा जाल्यार अशें सांगलें तुझे नॅशनल काउन्सिल गाया नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी गाया कित्याक तेच जे तेंच्यांनी एक जे हे व्हायरल केला कॉन्स्टिट्युशनाची कॉपी तेजे क्लियर बरयला नॅशनल प्रेसिडेंट जर कितें ताका जर पावर्स आसा ओन्ली आफ्टर द डिसिजन ऑफ नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी तेची कमिटी जे डिसिजन घेता तेच्या उपरांतूच तो ते एक्झिक्यूट करपाक शकता जशें आमी तांकां 10 जाणांक आनी हेच्या पयलीं कोणाचेर एक्शन घेतला ती आमची पयली सीईसी बॉडीची मिटींग जाली मिटींग जावन ते डिसिजन जावन मागीर आमी ते एक्शन घेतला
सो अशें तेंची मिटींग जाला काय तेणी सांगपाक जाय. आणि हे चोरयापणान जे लॉक मारता हरशीं जे जाग्यार तो भोंवता तुमी पयला आसतले वचत ते तेचे रील्स आसता तो कॅमेरामॅन घेवन भोंवता हे काडटला कित्याक नॅशनल प्रेसिडेंट मरे तूं रील काडपाक जाय रील काढून बिल व्हायरल करपाक जाय आसले बाबा आपूण नॅशनल प्रेसिडेंट हे जी बॉडी आसा हे सगळे इल्लिगल चलयता म्हणून इल्लिगल चलयता म्हणून आनी सील मारपाक जाय आसले रातचे तुमी दोनांक रातचे आता दोनांक मारता तू नॅशनल प्रेसिडेंट तुका फुल रायट आहा मरे नॅशनल प्रेसिडेंट तुका खरंच आसा जाल्यार तूं डायरेक्ट घेवन तुवें मशीन मारपाक जाय आसलें मिडिया रोखोंक जाय आसली तुमी मिडिया आतां इतको तुमी आतां 1.5 वर्स हांगा रावला तुमकां फोंक जाय आसलें आनी मारपाक जाय आसली सील तूं जर तुजे जर बाजू सारकी आल्या अशें फटिंगपणा करून अशें चोरी आनी रातचे येवन कित्याक मारपाक जाय आसलें सील तूं नॅशनल प्रेसिडेंट जाल्यार तुका फुल रायट आसा मरे. सो परत एकदा इतकेच सांगता की जे मनोज सांगून भायर सरलेलो की हे आतां रेव्होल्युशन उरलेलें ना म्हणून हे आतां डर्टी पॉलिटिक्स जाल्ले आहा म्हणून तेतून प्रूफ जाता. आणि त्या इतके दीस आमचे सगळे भुरगे रेव्होल्युशनरी सगळे ओगी आसलेले ते कित्याक खुबशे आमचे अटॅक जाताले आनी अशें तेंच्यांनी पिक्चर क्रिएट केल्लो की आमकां ही पार्टी नाका आमी ही पार्टी बंद करपाक सोदता म्हणून. पूण जेन्ना हे सारखे लिमीट आसा हे जेन्ना जाले जेन्ना आमकां सगळ्या भुरग्यांचे कॉल येयले की आतां कितें तरेचेर एक एक्शन जावपाक जाय म्हणून. आनी आयज लास्ट मिनिट कॉलाचेर इतके भुरगे येयला जर आमी तसो जर अपील केल्ले जाल्यार गोंयभराचे भुरगे हांगा आसपाचे तितके आमचे कापास्तार आसा आनी आमकां हेचे वयल्यान इतके प्रूफ जाता की आमकां ही पार्टी जाय आनी आमी सक्षम आसा ही पार्टी फुडें व्हरपाक. आमचो अनेक सीसी मेंबर मोनिको तेने आपली 2 उतरां सांगची. आम्ही सोसूंक जायना गाडा जगा आम्ही आर्जीक भितर सरलेले एक मनोजाचो आवाज आयकून आणि मनोज म्हणजे ही आरजी आणि रेव्होल्युशन ज्या दिसा मनोज भायर सरलो त्या दिसा रेव्होल्युशन अशें दिसलें की काबार जालें मनोज भायर सरून आमकां मनोज जाय आमकां सगळ्यांक मनोज जाय मनोज नासतना ही आरजी जावची ना. हांव विरेशाक वचना हांव सारकें सांगता आमी विरेशाचो आवाज आयकोंक ना फक्त मनोजाचो ताका स्टेजीर पळोवन आमी भितर येयलेले गोंय राखपाक गोंय सांबाळपाक आमी धोंपरां जोरयले लोकांच्या दारांनी आयज आमकां तेणें थोंड बसयले आयज आमकां उगी बसयले घरान हें आमकां चलचें ना. कित्याक आयज लोक आमकां विचारता तुमच्या आदीचें जालें कित्याक काय म्हणून आमच्या आदीचें जालें कित्याक कितें आमी आवाज दितले ताका आनी हो सील ह्या मेंबराक ह्या ऑफिसान वचपाक दीर येत ना. म्हाका हांव मेंबर फावंडर मेंबर आयज म्हाका वचपाक आयज दीर येत ना. हे विरेशान केलाचें चूक. विरेश आमी न्ही व्हिडिओर तुजें नांव काडलें आमचो आमदार आतां कळलो हो म्हणून हें करता म्हणून. अरे म्हाका दिरेन जाय म्हाका भितर वचपाक कित्याक हें ऑफिस आमचें आनी ही पार्टी आमी फुडें वतले. तूं कितलीय मस्ती कर तुजी मस्ती आतां कोण येयली तूं विरेश आमदार कसलो पळय तो आमी नको आहले तुजे गूण आनी तुजो स्वभाव आतां आमकां कळोन येता. कित्याक आमकां जाय फुडें वचपाक आमी येयले रेव्होल्युशन करपाक आनी हें गोंय सांबाळपाक हें तूं एकलो मनीस इतल्या जाणांक नाचयताय इतल्या जाणांचे तूं हे सॅक्रिफायस काबार करताय. घाम काडला आमी घाम काडला हे पार्टीक घडोवपाक. मनोज परब तो मनोज परब आयज आमी प्राऊड तेका मनोज परबाक आयज मनोज परब आनी कावूक पडला मनोजाक हाडपाक जाय तो मनोज परब आयज देड जाला गोंय सगळो लोक आमकां विचारता तुमचें कितें जालें काय म्हणून कितें सांगपाक जाय आमी ही गोश्ट आहली ती विरेशाच्या मनान कितें तरी आहलें आतां कळोन येता. विरेश तूं आमचो आमदार म्हणून आमी सदांच तुका आमी वाखाणलेलो पूण आयज कळोन येलो तूं आमदार कसलो पळय जशें आतां बाबान सांगलें मोनिका बाबान आमी जे जॉयन जाल्ले फक्त एकूच मनशा लागून तो म्हणजे आमचो बाब मनोज परब. आमी इवन विदेशा पसून वळखनासले जी काळजां उतर जे उलयतालो प्रत्येक गोंयांत जे इश्यू आसा ते आयज रेज केल्ले जावं कायदे हाडले फक्त मनोज परबान हाडले. आनी आयज पळोवपाक शकता आयज तेजी कशी आयज तो रिजायन जावन गेलो फक्त विदेशा लागून. जेन्ना तो रिजायन जालो तर तेणें मनोजा मेळपाक जाय आशिल्लो की बाबा कितें करुया काय म्हणून फोन करपाक जाय आशिल्लो. कितले मिडियान तुमी ताका विचारले जाल्यार तो केन्ना क्वेश्चन केलें तूं बाबा हेका मनोजा मेळ्ळा तो आन्सर वेगळो सांगतालो.
जाल्यार इवन सीईसी जेन्ना लास्ट सीईसी आमी ताका सांगले रिक्वेस्ट केले बाब आमचो सेबी आसा तेणे ताका हाती धरून सांगले की बाबा कितें जालें आमी सगळे विसरून घेवया तूं मनोज विरेश आनी विश्वेश हेंका पळोवन आमी आरजी म्हणून फावंडर म्हणून जॉईन जाल्ले तर तुमी मेळपाक ताका रेडी आसा की ना विरेशा आनी विश्वेशा विचारले लास्ट सीईसी जर विश्वेशान सांगले का आपूण रेडी आसा जर विरेशान आपल्या डॉक्युमेंटेशन दिवनी मागीर मेळटा म्हणून लास्ट मागीर परत सोंपतना ताका परत सांगले आमी पळय आतां हें सगळें आसता विसरया सोल्युशन काडुया आनी फुडें वचया म्हणून परत विचारले तेन्ना विश्वेशान सांगले आपूण मनोजा मेळपाक रेडी आसा जर विरेशान सेम आन्सर दिले आपूण सांगता आपल्या डॉक्युमेंटेशन दिया म्हणून डॉक्युमेंटेशन कसलें प्रत्येक डॉक्युमेंटेशना जावं हेका डिसिजन घेवपाक तूं आसा डॉक्युमेंटेशन ऑनलायन सगळें आसा जर तुका पार्टीचो सीईसी तूं MLA जाल्यार तुजे कडेन सगळें डॉक्युमेंटेशन कसलें जाल्यार आयज आमकां खंय तरी विरेशा वांगडा जो एक विश्वास आशिल्लो तो गेल्लो आसा आयज तेणें आमचे जे सॅक्रिफायस केल्ले आसा हांव एक बरे कंपनी कामां आशिल्लो एक 70-80,000 पगार आशिल्लो म्हाका आयज लाखभर आसतलो पूण आयज आमी मनोजा लागून हे गोंयांत सॅक्रिफायस केल्ले आसा तेजी उतरां लागून भायर सरले आसा पूण आयज दुख्ख दिसता की विरेशांनी आमकां हें दिलें म्हणून सॅक्रिफायस कित्याक जेन्ना लास्ट टायम असो तेणें सगळीं सीईसी मेंबरां एक मेसेज धाडलेली तुमचें कॉन्ट्रिब्युशन कितें जावं म्हणून आयज विरेश फूल चेंज जाल्लो आसा पयलू विरेश ना तेजे कोण तरी कितें सांगता आमकां खबर ना सो आमी लास्ट सोंपयतना एक सांगता आमी मनोजा लागून जॉईन जाले सदां मनोजा वांगडा आसतले आमकां जाय आमकां जाय आमकां जाय आमकां जाय सगळ्यांक तुमचे जाणां जाल्यार हांव सांग्यार सीईसी मेंबर प्रॉब्लेम एकूच की मनोज परोवपाक लागूनूच हें घडलां आमी मनोज परोवपाकूच लागून हें घडलें कारण कित्याक तो जर तेन्ना प्रेसिडेंट आसलो तेन्ना प्रेसिडेंट म्हणून आसलो तो पूण आमकां सदांच मनोज प्रेसिडेंट दिसतालो जेन्ना आमी मनोजा आवाजाचेर मानून घेया आनी सगळे मानून घेता ना आमी मनोज आहले म्हणून हे एक्सिडेंटली पॉलिटिशियन आमी पॉलिटिशियन न्हू आमी स्वार्थान आसले विरेश बाब तूं स्वार्थाक गेलो आमी स्वार्थान नासले आमी आनी कांय उलोवपा ना पळय आमी मनोजा लागून आसा हें जें तुवें केलें पळय हें सामकी चुकी गजाल केली हें टोटली चुकी गजाल केली देव बरें करूं हुकुमशाही बंद करो पुरो करा